नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणी तालुक्यातील पिंगळी बाजार येथील गोकुळनाथ विद्यालयात परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून आज महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबादास गरुड, शिबिराचे आयोजक अंगद गरुड व मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात BP, शुगर, डोळ्यांचे विकार, कान, नाक, घसा तसेच लहान मुलांचे विविध विकारांचे मोफत तपासणी करून गोळ्या औषधं देण्यात आल्या. आज संपन्न झालेल्या शिबिरात पिंगळी गावासह आजूबाजूच्या खेड्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आपली तपासणी करून घेऊन या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की आपली विधानसभा ही आरोग्यमुक्त विधानसभा करण्याचा आमचा संकल्प आहे. त्या अनुषंगानं आम्ही सर्वत्र असे महाआरोग्य शिबिर आयोजित करत आहोत. या सर्कलमध्ये आज आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ज्या काही लोकांना अडीअडचणी असतील आरोग्याच्या संदर्भातल्या, त्या अडीअडचणी दूर करण्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक सर्कलला, प्रत्येक गावामध्ये आम्ही असे आरोग्य शिबिर घेतो. आज पिंगळीचं हे महाआरोग्य शिबिर होतं. यामध्ये बरेच रुग्ण आजूबाजूच्या परिसरातले सुद्धा आलेले आहेत. त्यामध्ये काही डोळ्याचे ऑपरेशनसुद्धा आम्ही मोफत करतो. कॅटरॅक्ट मुक्त विधानसभा ही घोषणा आहे. त्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 10,500 लोकांचे ऑपरेशन आजपर्यंत झालेले आहे. 60 वर्षाच्या वरच्या लोकांना आम्ही चष्मासुद्धा या निमित्तानं देतो. हे आरोग्य शिबिर घेण्याचा उद्देश एवढाच आहे की आपला मतदारसंघ सुदृढ राहायला पाहिजे, आरोग्ययुक्त हा मतदारसंघ राहायला पाहिजे. म्हणून हृदयाच्या शस्त्रक्रिया असतील, डायलिसिस असेल किंवा नव्यानं आता कॅन्सर युनिटसुद्धा आपण सुरू करतो आहे. पेट स्कॅनसारखी मशीनसुद्धा आज परभणीमध्ये येते. आता तुम्हाला माहीत असेल की ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर एवढा वाढलेला आहे की दर 100 महिलेमागं 5 महिलांना हा कॅन्सर डिटेक्ट होतो. म्हणून याच्यासाठी सुद्धा मॅमोग्राफी मशीन आम्ही आता आमच्या मेडिकल कॉलेजला आपल्या उपलब्ध करून देतो, जेणेकरून अर्ली स्टेजमध्ये लवकर जर त्याचं निदान झाले तर त्याच्यावर इलाज होऊ शकतो आणि आपल्या माता भगिनींचे जीव वाचू शकतो. सर्वायकल कॅन्सर असेल त्याचंसुद्धा आम्ही आता विधानसभेत मागणी केलेली आहे किंवा ती 15 ते 35 वर्षाच्या महिलेला ती जर वॅक्सिन फ्री केली तर सर्व्हिस कॅन्सरसुद्धा बरा होऊ शकतो. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.